सभापती महोदय, आज मला अभिमान आहे की मी प्रगतिशील महाराष्ट्राच्या राज्याचा लोकप्रतिनिधी आहे आणि त्याचं नेतृत्व कार्यसम्राट दूरदृष्टी असलेले मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हातात खऱ्या अर्थानं हे महाराष्ट्राची धुरा आहे। आज आपले राज्य सर्व स्तरावर अग्रेसर आहे सभापती महोदय, मला त्याचा अभिमान आहे। परंतु आम्ही निजाम संस्थेत मराठवाडा असल्यामुळं एक वर्ष आम्ही खऱ्या अर्थानं उशिरा स्वातंत्र्य झालो आणि त्यामुळे काही मागण्या या सभागृहापुढे मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय। निश्चितपणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक नगरीला चालना देण्यासाठी संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस हायवे हा तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे। सभापती महोदय, ज्या पद्धतीने राज्याचं या मराठवाड्यामध्ये औद्योगिकरण बऱ्याच वर्षानंतर जवळपास 80,000 कोटीचे उद्योग समूह या छत्रपती संभाजीनगर जी मराठवाड्याची राजधानी आहे आणि त्याच्यामध्ये माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात हे उद्योग या मराठवाड्याला मिळत आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या मराठवाड्याला आणखीन मोठी चालना मिळण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ते पुणे एक्सप्रेस हायवे होणे हा फार महत्त्वाचा आहे। मराठवाड्यातल्या विभागीय स्तरावर संभाजीनगर येथील शिबिर घेऊन स्टार्टअपसाठी एक खिडकी योजना राबविणं सुद्धा आवश्यक आहे। त्यासोबत आमच्या या मराठवाड्यात जी आत्ताच योजना या सरकारने माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात रोजगारांसाठी एक मोठी पर्वणी आपल्याला तयार केली। या पर्वणीमध्ये आपण एक नवीन नाविन्यपूर्ण नमो रोजगार योजना या नावाने एक युवकांच्या रोजगारांसाठी ही रोजगार योजना उपलब्ध करून त्याच्यात मोठी कार्यशाळा आपण करणार आहोत। परंतु हे प्रत्येक विभागाला एक एक देण्यात येते, त्याकरता मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगर आहे आणि संभाजीनगर खऱ्या अर्थानं औद्योगिक नगरी आहे आणि त्यामुळं नमो रोजगार योजना सुद्धा या छत्रपती संभाजीनगरमध्ये हा नमो रोजगार योजनेचा मेळावा शासनाचा व्हावा आणि त्यापुढेच शेतकऱ्यांच्या तांत्रिक क्रांतीसाठी सभापती महोदय, शेतकऱ्यांसाठी शासनाने विविध योजनांच्या माध्यमातून क्रांतिकारक पावले उचललेली आहेत। त्याचबरोबर आपल्या या मराठवाड्यामध्ये केशर आंबासारखे आंबा पिकाचे विक्रमी उत्पादन होते, त्यातील निवडक जातीचे ब्रँडिंग झाले पाहिजे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शासनाच्या माध्यमातून प्रसिद्धी देऊन आंबा उत्पादकासाठी विशेष तरतूद करणे आवश्यक आहे। मागच्या मी प्रश्नात खऱ्या अर्थानं जेव्हा कोकण हापूस आंब्यासाठी आपण जसं एक मोठे दालन